त्यासाठी 16 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल. नाशिकमध्ये घेतली प्रचार सभा. मोदींच्या डोक्यावर शिवरायांसारखा जिरेटोप घातल्याने वाद. अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, यापुढे काळजी घेऊ. शेतकऱ्यांच्या रोषामुळे मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले. रोहित पवार यांचा सवाल. म्हणाले, फडणवीसांनी केलेले राजकारण लोकांना आवडले नाही. सुषमा अंधारे म्हणजे सरपटर नेत्या. राज ठाकरेंवर बोलणाऱ्यांना फार महत्त्व देऊ नका. चित्रा वाघ यांची अंधारे यांचे नाव न घेता टीका. बीडमध्ये मतदानाच्या कारणावरून कुटुंबावर तलवारीने हल्ला. पंकजा मुंडे यांनी घेतली कुटुंबाची भेट. खिडक्यांच्या काचा, कारची तोडफोड. आमच्या शिवसेनेला नकली म्हणणारे पावटे. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. 70,000 कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल. संजय राऊतांचा नाशिकमधून मोदींवर घणाघात. कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे उभी राहणार नाही. नाशिक मंत्रतंत्र्यांबरोबरच कृषीची भूमी, पण कांदा म्हटला की वांदाच. त्यासाठी केंद्राने वाटेल तेवढा निधी द्यावा. मोदींच्या व्यासपीठावर भुजबळांची मागणी. प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा लोकांना समजला. पृथ्वीराज चव्हाण यांचा निशाणा. MVAला 35हून जास्त जागा मिळण्याचाही दावा. मवियामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची. चेंबूरमध्ये हाकलून लावलं. बाळासाहेबांचा मुलगा मचांसाठी लाचार. उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकला. देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल. चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला. हिंदुत्वाच्या मुद्द्यासह मुंबईतील ठाकरे गटाच्या मतांवर चर्चा झाल्याची शक्यता.